जय हिंद फ्रेंड्स. मी आज आपणासमोर महत्त्वाची आणि आपल्याला उपयोगी अशी माहिती आपल्या यशाचा राजमार्ग या मार्फत घेऊन आलेलो आहे. आपण आजपर्यंत एका भरतीकडे जे लक्ष देऊन आहात ती भरती म्हणजे वनरक्षक भरती प्रक्रिया 2023. आपल्याला माहीत झालं विद्यार्थी मित्र हो की वन विभागाचा निकाल जाहीर झाला. वन विभागामध्ये वनरक्षक ही पद मात्र त्याचा निकाल नाही जाहीर झाला. म्हणजे आपल्याला वनरक्षक या भरतीकरिता बरेचसे प्रश्न निर्माण झाले असतील. काय झालं असेल बरं, का नाही झालं त्याचा निकाल जाहीर, वन विभागातच हे पद येतं, मग त्याच्यासाठी का थांबले गेलं. तर हे जे काही बरेचसे तुमच्या डोक्यातील जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुमच्या समोर मी घेऊन आलेले आहेत. तुमचेच प्रश्न जे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आले ते कमेंट बॉक्समधील प्रश्नांची उत्तरं सर्वसाधारणपणे सर्वांसाठीच या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी. सर्वांनाच काही मुलांनी कमेंट बॉक्समधून टाकली, परंतु काही जणांनी टाकली नाहीत, परंतु त्यांच्या माइंडमध्ये तसेच क्वेश्चन आहेत. त्याची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमार्फत आपल्यासमोर येत आहेत आणि त्याची उत्तरातून तुमचं शंकेचं निरसन 100% होणार आहे. विद्यार्थी मित्र, कुणीही कुठल्याही भ्रमामध्ये राहू नका, कुठल्याही गैरसमजामध्ये राहू नये, यासाठी हा व्हिडिओ आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत. तर प्रश्न पहा, मी तुमच्यासमोर प्रश्न घेऊन आलेलो आहोत जे तुम्हीच मला दिलेले आहेत. तुम्हाला पडलेले प्रश्न जे या ठिकाणी पहिला प्रश्न तुम्हाला दिसतोय तो म्हणजे वनरक्षक भरती लेखी निकालास विलंब का होत आहे. हा प्रश्न सर्वसाधारणपणे मला वाटतं ज्यांनी वनरक्षक पदाकरिता अप्लाय केलेला आहे हा सर्वांच्याच मनामध्ये तोच प्रश्न आहे की निकालास विलंब का होत आहे. निकालास विलंब होत आहे विद्यार्थी मित्र, परंतु त्याचं उत्तर आम्ही अगदी तुम्हाला पुराव्यासहित घेऊन आलेलो आहोत. या ठिकाणी कोणतंही प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला विदाऊट पुरावा, तुम्हाला एव्हिडन्स समोर देऊनच याची उत्तरं दिली जाणार आहेत. तुमच्या शंकेचं निरसन हे अगदी 99% नसून तर 100% तुमचं निरसन व्हावं ही या यशाच्या राजमार्गाचा एकमेव उद्देश असतो. तर त्या ठिकाणी पहा, दुसरा प्रश्न आहे वनरक्षक भरती लेखी निकाल कधी लागेल. विलंब का होत आहे. बरं ठीक आहे, विलंब होतोय तर मग लागल केव्हा निकाल याच्याकडेही आपण फोकस करतोय. विलंब होतोय म्हणतील विद्यार्थी, मला म्हणतात की सर विलंब होतोय पण निकाल केव्हा लागल, निकाल केव्हा लागल, हा दुसरा प्रश्न आपण आपल्या समोर पाहिला. त्या प्रश्नाचंही उत्तर आम्ही तुम्हाला अगदी पुराव्यानिशी देईल. त्यानंतरचा तिसरा क्वेश्चन आहे मैदानी चाचणीसाठी कोणत्या विद्यार्थ्यांना बोलवण्यात येईल. हा जो काही तिसरा क्वेश्चन आपल्याला दिसतोय हा प्रश्न बऱ्याचशा जणांनी आम्हाला कमेंट बॉक्समधून पाठवलेला आहे. तर या प्रश्नाचंही उत्तर आम्ही तुम्हाला अगदी जे एव्हिडन्स आहेत पाठीमागचे जे काही ह्याच वन विभागाचे जे काही भरती प्रक्रियेमध्ये ज्या पदाकरिता बोलवण्यात आलं त्यांना कशा पद्धतीनं बोलवण्यात आलं त्याचे एव्हिडन्स देऊन आम्ही तुम्हाला ह्याही प्रश्नाचं उत्तर आम्ही निरसन करणार आहोत. पुढं आहे वनरक्षक भरती मैदानी चाचणी किती मार्क्स असणे गरजेचं आहे. मग आता हे मार्क्स किती असणं गरजेचं आहे, मागील जे वन विभाग पदाकरिता जी काही एक्झाम झाली त्यामध्ये किती मार्क्स दिले गेले, किती मार्क्सच्या मुलांना त्या ठिकाणी पुढं कन्सिडर केलं गेलं, याही तुम्हाला आम्ही ह्या चौथ्या क्वेश्चनमधून त्याचे उत्तर तुम्हाला मिळणार आहे. पाचवा क्वेश्चन आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा, मैदानी चाचणीसाठी प्रक्रिया कशी असेल. बरेचशा जणांना असं वाटत असेल मैदानी चाचणी कशी असेल, मैदानावरती बोलवतील, काय करतील, त्या ठिकाणी कोणते प्रश्न विचारतील, काय मोजतील, कशा पद्धतीनं आपल्याला पुढं ती फेस करावी लागेल, ही जी मनामधली भीती आहे ह्या प्रश्नातून तुमची टोटल निघून जाणार आहे. त्यानंतरचा 6वा प्रश्न आहे कोणकोणती डॉक्युमेंट मैदानी चाचणीसाठी लागणार आहेत. हा प्रश्न खूप महत्त्वाचा विचारला विद्यार्थ्यांनो, कारण ह्या प्रश्नाचं उत्तर
तुम्हाला भरती प्रक्रियेतून पुढे पार पडण्यासाठी उपयोगी पडेल। इन केस जर एखादं डॉक्युमेंट आपल्याकडे नसेल तर हा जो काही कालावधी मिळतोय त्या कालावधीचा आपण संधीचं सोलं करूया आणि ते डॉक्युमेंट मिळवून घेऊया। आणि वेळेची पळापळ तुमची थांबावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ह्या प्रश्नाचंही उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत। पुढचा प्रश्न 7वा, तो असा महत्त्वाचा प्रश्न, मैदानी चाचणी डिसेंबर मध्ये होईल का? लास्ट क्वेश्चन। तर या ठिकाणी मैदानी चाचणी डिसेंबर मध्ये होईल का नाही हे तुम्हाला त्या प्रश्नापर्यंत ज्यावेळेस जातो त्यावेळेस तिचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, सर्व प्रश्नाची उत्तर तुम्हाला मिळतील। आणि जर तुम्ही नवीन या ठिकाणी सबस्क्रायबर असताल तर हे सबस्क्राइब करून घ्या, तुम्हाला वेगवेगळे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतात। तुम्हाला माहितीच्या आणि उपयोगाच्या असे नोटिफिकेशन या ठिकाणी आम्ही प्रयत्न करून तुमच्यासाठी तयार करतो आहोत की जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचे अडथळे, कोणत्याही प्रकारच्या त्रुटी नको, यासाठी हा मानस या ठिकाणी ठेवून हा यशाचा राजमार्ग तुम्हाला घेऊन येत आहे। तर मग आपण सुरू करूया एक एक प्रश्नाची अगदी पुराव्यासहित म्हणजेच एव्हिडन्स सहित उत्तरे। पहिला प्रश्न आणि त्याचा एव्हिडन्स सहित उत्तर मी तुमच्या समोर घेऊन येत आहे। पहिला प्रश्न जो जिव्हाळ्याचा प्रश्न मगाशीच म्हटलं होतं मी तुम्हाला, तो प्रश्न आहे पहा या ठिकाणी, वनरक्षक भरती लेखी निकालास विलंब का होत आहे? का होत आहे निकालाला विलंब? मागील एका व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगण्यात आलं होतं, परंतु या ठिकाणी सर्व क्वेश्चन एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला घेण्यात आले आणि सर्व क्वेश्चनचे सर्व उत्तर एकाच व्हिडिओमधून तुम्हाला मिळावी हा मानस ठेवून या ठिकाणी तुम्हाला याची उत्तरे मिळत आहेत। तर प्रश्न आहे, वनरक्षक भरती लेखी निकालास विलंब का होत आहे? तर तो विलंब होत आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी वनरक्षक निकाल पेसाची कोर्ट केस सुरू असल्यामुळे जाहीर झालेला नाही। तुम्हाला या ठिकाणी हा जो शब्द पेसा, हा जो शब्द दिसतोय तुम्हाला, पेसाचा अर्थ वेगळा असा काही नसून विद्यार्थी मित्रांनो, तो जो अगोदरचा व्हिडिओमधून तुम्ही पाहिला असेल, आदिवासी विभाग किंवा आदिवासी जो सुधारणा विभाग असतो त्यांच्यासाठी विशेष असे पद किंवा त्या भागासाठी तिथलीच पद भरण्यात यावी हा पेसाचा मानस आहे। त्याच्यानुसार ह्या पेसा अंतर्गत ही कोर्ट केस सुरू असल्या कारणानं हे पदाला लेखी निकालाला विलंब होत आहे। तर या ठिकाणी तो पुरावाच आम्ही तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत की हा विलंब जो होतोय त्यासाठी पहा, जे प्रधान मुख्य वनरक्षक महाराष्ट्र राज्य नागपूर यांचं कार्यालयातून ही जाहीर सूचना जी ज्यावेळेस 22/11/2023 मध्ये अगदी रिसेंटची सूचना तुमच्या समोर आम्ही मुद्दामहून घेऊन आलेलो आहोत की आमच्या बोलण्याला, आम्ही तुम्हाला दिलेल्या उत्तराला काहीतरी पुरावे असावेत। तो असा भक्कम असा पुरावा तुमच्या समोर येतोय, तो म्हणजे वन भरतीतील भरती प्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम। या कार्यक्रमामध्ये पहा या ठिकाणी सर्व पदे आहेत, पण आपण फोकस करतोय वनरक्षक गट क, ती पद 2138 पद आहेत, माहित आहेत आपल्याला। तर ह्या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने जी परीक्षा झाली 31/7/2023, 11/8/2023 या कालावधीतली परीक्षा, परंतु या ठिकाणी का थांबली, निकाल का थांबला या ठिकाणी तर आम्ही अधोरेखित करण्यात आलेला आहे, तुम्हाला पाहायला मिळत असेल। तर या ठिकाणी तो जो निकाल आहे तो निकाल थांबण्याची कारण इथं अधोरेखित झालेली आहेत। तर ती म्हणजे माननीय राज्यपाल यांची अधिसूचना 29/8/2019 अन्वये पेसा क्षेत्रातील पदे, पेसाचा अर्थ पुन्हा एकदा सांगतो, आदिवासी विभाग, पदे स्थानिक अनुसूचित जमाती म्हणजे तिथलेच आदिवासी जमातीतील आपले जे विद्यार्थी बांधव आहेत त्यांच्यासाठी अधिसूचित करण्यात आलेले आहे। तथापि सदर अधिसूचनेला माननीय सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेलं आहे, म्हणजे या ठिकाणी त्याला चॅलेंज करण्यात आलेलं आहे। या प्रकरणी पुढील कारवाई न करण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग यांच्या सूचना आहेत, म्हणजे याच्यावरती पुढील कारवाई करू नये म्हणून सांगितलं होतं। त्याच कारणामुळे आपल्याला दिसून येते
की वनरक्षक परीक्षेचा निकाल जाहीर करता येणार नाही. पण जाहीर करता येणार नाही म्हणजे करताच येणार नाही असं नाही विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या. नाही या ठिकाणी करता येणार नाही. त्याला शासनानं कालावधी मागितलेला आहे. त्या कालावधीसाठीच आपण आता दुसऱ्या क्वेश्चन कडे जाऊया. बघा दुसरा क्वेश्चन आपला, मग वनरक्षक लेखी निकाल केव्हा लागल? तर मग आता या ठिकाणी आम्ही ते घेऊनच आलेलो आहोत. जो आता या ठिकाणी अगोदरच्या प्रश्नालाच हा जोड प्रश्न आपण समजूया की तो निकाल केव्हा लागल, तर 5 डिसेंबर पर्यंत. 5 डिसेंबर ही तारीख मागील व्हिडिओत तुम्ही पाहिलेली आहे. ती आहे स्थगितीची तारीख. सरकारच्या निर्णयावरून जो वाद झाला तलाठी आणि वनरक्षक पदासाठीचा, त्यातली ही 5 डिसेंबर पर्यंत स्टे आलेला आहे. तो अनुसूचित जमातीसाठी 100% आरक्षण ठेवण्याचा जो राज्य सरकारचा निर्णय आहे त्यावरून हे वाद झालेला आहे. म्हणजेच पेसा अंतर्गत पदं भरावी ह्याचा जो वाद आहे तो वाद या ठिकाणचा आपल्याला पाहायला मिळतोय. त्या वादासाठी शासनानं हमी दिलेली आहे, आम्ही 5 डिसेंबर पर्यंत हा वाद संपुष्टात आणू आणि पद भरती प्रक्रिया ही पुढे कंटिन्यू करू. म्हणजे त्यांनी डेडलाईन दिलेली आहे. ह्या डेडलाईन 5 डिसेंबरचे विद्यार्थी मित्रांनो. ह्या 5 डिसेंबर नंतर सर्व काही सुरळीत होणार आहे. तेवढ्या कालावधीत माननीय न्यायालय, उच्च न्यायालयाला जे सूचना द्यायच्या आहेत त्या सूचना राज्य सरकारकडून ज्या न्यायालयाच्या सूचना आहेत त्या सूचनेचं पालन करून राज्य सरकार त्यांना उत्तर समर्पित करणार आहेत आणि त्या उत्तरानुसार पुढे ही भरती प्रक्रिया सुरुवात होणार आहे. कारण आता या ठिकाणी स्थगिती कधी उठेल, तर स्थगिती आता लवकरच उठेल. तुमच्या समोर दिसते 5 डिसेंबर ही तारीख. आज आहे 24 नोव्हेंबर, म्हणजे काहीच कालावधी राहिलेला आहे. त्या कालावधीनंतर आपल्याला ही भरती प्रक्रिया सुरू होईल, म्हणजेच या ठिकाणी निकाल लागून जाईल. पुढचा प्रश्न तिसरा खूप महत्वाचा, की ज्या प्रश्नासाठी मला बरेचसे काही कमेंट्स आल्या, तो प्रश्न आणि त्याची उत्तरं मला मागण्यात आली. तो प्रश्न आहे, मैदानी चाचणीसाठी कोणत्या विद्यार्थ्यांना बोलवण्यात येईल? खूप जण म्हणतायत की मला बोलवतील का, मला बोलवतील का, मला मार्क किती एवढे पडले तर मी जाईल का? विद्यार्थी मित्रांनो, काही घाबरू नका. अगोदरचा एक पुरावा तुमच्या समोर ठेवतोय. जी राज्यस्तरीय पदं भरली गेली होती त्यामध्ये लघुलेखक होतं, त्यानंतर कनिष्ठ अभियंता होतं. पहा तुम्ही या ठिकाणी मी अधोरेखित करतोय इथं, तो म्हणजे 45% पेक्षा जास्त गुण असणाऱ्या उमेदवारांची कागदपत्रे तपासणी होणार आहे आणि व्यावसायिक चाचणी पण होणार आहे. म्हणजे हा 45% हा या ठिकाणी दिसतंय, म्हणजेच आपल्याला जवळजवळ 54 मार्कच्या पुढचे मार्क असायला हवेत. लक्षात आला असेल तुमच्या. तो संदर्भ मी खाली घेतोय पहा, कनिष्ठ अभियंताचा. इथंही तुम्हाला 45% पेक्षा जास्त गुण अशी या ठिकाणी नमूद केलेलं दिसतंय. म्हणजेच आपल्याला 45% पेक्षा जास्त गुण असतील तर आपल्याला मैदानी चाचणीसाठी बोलवण्यात येईल. ह्या होप्स, ह्या अपेक्षा, ह्या आकांक्षा आपण ठेवून आपण पुढे जातोय. आपल्याला आशा आहे की याच पद्धतीने ह्या सर्व गोष्टी होतील. आणि त्यानंतरनं पुढचा प्रश्न खूप महत्वाचा, तो म्हणजे वनरक्षक निकाल कसा असेल? बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मला विचारलं की सर, वनरक्षक निकाल हा कशा पद्धतीचा असू शकतो? तर लक्षात घ्या, अगोदरचे जे 2 पुरावे दाखवले तुम्हाला, यानुसार वनरक्षक भरतीला सुद्धा 45% पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्याचे कागदपत्र तपासणी होईल. प्लस मायनस होऊ शकतो विद्यार्थी या ठिकाणी, परंतु 45% हा कट ऑफ असणं, 45% म्हणतोय, 45 मार्क्स नव्हे. ही गोष्ट नमूद असू द्या तुमच्या समोर. 45%. यानंतर पुढे लेखी परीक्षा व मैदानी चाचणी यांचे गुण एकत्रित करून सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. म्हणजे या ठिकाणी आपण जी लेखी परीक्षेसाठी जे वाट पाहतोय ती, आणि मैदानी चाचणीमध्ये जे तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत, ती मार्क्स जी 80 मार्क्सची मैदानी चाचणी असेल, ती 80 मार्क्सची मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा ह्याचे गुण एकत्रित करून गुणवत्ता यादी लागणार आहे. म्हणजे आपल्याला मैदानी चाचणीचा हा जो प्रश्न आहे तो पुढे येणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही पाहत आहात. बरेचशा प्रश्नांची उत्तरं अजून पुढे बाकी आहेत. ते प्रश्नांची उत्तरं झाल्यानंतर तुम्हाला हा पूर्ण तुमच्या डोक्यात जो गोंधळ आहे तो गोंधळ थांबणार आहे आणि तुम्ही तुमच्या
जी लढाई सुरू आहे ती लढाई चालू ठेवणार आहात. या ठिकाणी पहा पुढचा प्रश्न, वनरक्षक भरती मैदानी चाचणीसाठी किती मार्क्स असणे गरजेचं आहे. या ठिकाणी या एकंदरीत कॅल्क्युलेशन दिलं गेलेलं आहे, याच्यातून कुणीही स्वतःचं डिव्हॅल्युएशन करून घेऊ नका. या ठिकाणी जर सपोज आपल्याला 54 मार्कावर परत एक कॅटेगरीनुसार या ठिकाणी मार्क्सचं विभाजन असेल, कट ऑफ वेगळा असेल, त्यामुळे या ठिकाणी इथला हा कट ऑफ पाहून किंवा या ठिकाणी इथले मार्क्स पाहून मी या कॅटेगरीत असेल का, आम्हाला फक्त एवढं सांगायचं आहे, याच्यातून तुम्हाला प्रेरित असं करायचं आहे. 54 जरी मार्क्स असले विद्यार्थ्यांना तरी घाबरून जाऊ नका, आपल्याला मिळवायचे या ठिकाणी मी पूर्ण अधोरेखित करतो, 80 मार्क्स मिळवायचे आहेत. 70 जरी असले तरी 80 मिळवायचे आहेत, 75 असले तरी 80 आणि 80 असले तरी सुद्धा 80 मार्क. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करायचे आहेत, 134, 150, 155, 160 अशी जी काय रेंज दिसते तुम्हाला, या रेंजच्या दरम्यान आपण पुढे त्याच्या असणं गरजेचं आहे. म्हणजे मैदानी चाचणीची तयारी मी अगोदरच्या व्हिडिओपासून बोलतोय की मैदानी चाचणीसाठी हारायचं नाहीये, आपल्याला मैदानी चाचणी पूर्णपणे परिपूर्ण सरावानं द्यायची आहे. मग आता मैदानी चाचणीसाठी प्रक्रिया कशी असेल, हा एक प्रश्न जो सर्वांच्या मनामध्ये येतोय की नक्की चाचणी कशी असेल, काय असेल मैदानावरती, बोलवल्यानंतर काय करतील, कोणत्या गोष्टींना फेस करावं लागणार आहे, कोणत्या गोष्टी समोर असतील त्या गोष्टी आम्हाला पाहायच्या आहेत. तर त्यात या ठिकाणी पहा, या सुरुवातीला प्रथम शारीरिक मोजमाप. शारीरिक मोजमापामध्ये अगदी जे जसं काही तुम्हाला पूर्णपणे मेडिकल चेकअप होतं असं नाही होणार. या ठिकाणी शारीरिक मोजमाप, वजन, उंची आणि चेस्ट, ह्या 3 गोष्टी पलीकडे तुम्हाला जायचं नाहीये. म्हणजे यात शारीरिक मोजमाप ह्याच्यात तुमच्या लक्षात आलं असेल, मेडिकल हेल्थ चेकअप ही वेगळी गोष्ट आहे आणि शारीरिक मोजमाप या ठिकाणी मोजमाप हा विषय आहे, चेकअप हा विषय नाहीये, मोजणी हा विषय आहे. त्यामुळे इतर काही गोष्टींचं डोक्यात जो गोंधळ आहे तो गाडून ठेवावा. आपल्याला फक्त उंची, आपलं वजन आणि जे छाती मोजतो, चेस्ट आपण मोजतो, ह्या 3 गोष्टीचं या ठिकाणी मूल्यमापन होईल. त्यामुळे यालाही घाबरून जाऊ नका. पुढचा जो मैदानी चाचणी, पहिला शारीरिक मोजमाप झालं की त्यानंतर द्वितीयमध्ये डॉक्युमेंट चेकअप असणार आहे. डॉक्युमेंट चेकिंगमध्ये तुम्ही प्रश्न आहेच पुढं विद्यार्थ्यांनी मला विचारलेला, कोणते डॉक्युमेंट असायला हवेत, ते पुढच्या प्रश्नामध्ये आम्ही तुम्हाला ते क्लिअर करून घेऊ, कोणते डॉक्युमेंट असायला हवे. म्हणजे एक लक्षात आलं असेल, शारीरिक मोजमाप झाल्यानंतर डॉक्युमेंट चेकिंग आहे. आपल्याला डॉक्युमेंट चेकिंग झाल्यानंतर जो आपण आता जे एकदम कशिशनं आणि पक्की तयारी करतोय, सराव करतोय, त्या सरावाची एक्झाम दुसरी 3 नंबरला ते दिसून येते, ते म्हणजे रनिंग. ही रनिंग आपल्याला खूप महत्वाची ठरणार आहे. ही जी धाव असणार आहे ही आपली यशाकडे असणारी धाव असणार आहे. ही धाव असणार आहे आपण केलेल्या प्रयत्नांना एक आपलं तो त्या ठिकाणी एक इंतकाम करण्याची ही रनिंग असणार आहे. आपल्याला पुढे जाऊया आपण. याच्यामध्ये पुढचा प्रश्न, कोणकोणती डॉक्युमेंट मैदानी चाचणीसाठी लागणार आहेत. बघा विद्यार्थी मित्र हो, तुमच्या समोर सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी आलेली आहेत. सर्व डॉक्युमेंट तुम्हाला आम्ही घेऊन आलेलो आहोत. ती डॉक्युमेंट तुम्हाला पाहायला मिळत आहेत स्क्रीनवरती. तुम्ही या ठिकाणी मी सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी एक्सप्लेन करतोय. ज्यांच्या कुणाकडे हे डॉक्युमेंट नसतील अशा विद्यार्थ्यांना संधी आहे की ते डॉक्युमेंट मिळवून घ्या. तुम्ही लिखित परीक्षेचा खूप सराव चांगला करता आहात, केलेला आहे, त्याचे मार्क्सही तुम्हाला मिळतील. तुम्ही मैदानी चाचणीचाही सराव खूप चांगल्या जोरात करत आहात, त्यातही तुम्हाला यश मिळणार आहे. परंतु जर ह्यातलं एखादं जरी डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही केलेली लेखी परीक्षेची तयारी, तुम्ही हे रनिंगसाठी जे मैदान जेवढं गाजवलं तुम्ही, त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणजे आपल्याला ह्यातली डॉक्युमेंट जे आपल्यासाठी जे आहेत ती तयार ठेवणं खूप गरजेचं आहे. मग वन विभाग भरती कागदपत्रे आपण पहिल्यापासून जाऊया. पहा या ठिकाणी पहिलं डॉक्युमेंट दिसतंय, शाळा सोडण्याचा दाखला. तो 10वी 12वी आणि पदवी यापैकी तिन्ही वर्गाचा आवश्यकता नाहीये. तुमचा 10वीचा असला तरी चालेल, 12वीचा असला तरी चालेल, किंवा पदवी नंतरचा जो असेल तरीही तो चालेल. शाळा सोडल्याचा दाखला झाल्यानंतर दुसरं डॉक्युमेंट तुम्हाला दिसतंय 10वी 12वी व पदवीचे मार्कशीट, जे आपल्या सर्वांकडे उपलब्ध असतातच. त्यासाठी काही विशेष असं करावं, फक्त ते आहेत का
फाईलमध्ये आहेत का हे पाहून घेणं गरजेचं आहे. पुढचा तिसरं डॉक्युमेंट आहे, आपल्याला जे पदवी झालेले जे पदवीधारक आहेत त्यांच्यासाठी डिग्री सर्टिफिकेट असतं. ते डिग्री सर्टिफिकेट आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे. तिसरं डॉक्युमेंट झालं. त्यानंतर चौथं डॉक्युमेंटकडे येऊया, डोमासाईल नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. म्हणजे राष्ट्रीयत्वाचा जो किंवा जो आदिवासाचा दाखला आहे, तो मराठीमध्ये बोललो मी तुम्हाला, रहिवासी आदिवासी दाखला, तो आपल्याकडे असणं गरजेचं आहे. नसल तर अगदी हा 3 ते 4-5 दिवसामध्ये निघणारं हे डॉक्युमेंट आहे, तर सर्वांनी ते तयार ठेवावं. त्यानंतरचं पुढचा अगदी महत्त्वाचा कास्ट सर्टिफिकेट, जातीचा दाखला. जातीचा दाखला माझ्या मते जे कोणी अप्लाय करत असतील त्यांच्याकडे ऑलरेडी असणार आहे पहिल्यापासूनच. तो अगदी आता हा ज्याच्याकडे ज्यांना गरज आहे कास्ट सर्टिफिकेटची अशाने हे डॉक्युमेंट तयार ठेवणं गरजेचं आहे. पुढचं आहे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट ज्यांना उपयुक्त असतं, SC ST सोडून ज्यांना काही उपयुक्त आहे त्यांना, अशांनी हे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, त्याचा कालावधी पाहून घ्या. त्याच्यावरचा कालावधी व्हॅलिडिटी असते ना, त्या 3 वर्ष 2 वर्षासाठी 1 वर्षासाठीचा, त्या कालावधीनुसार हे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आपल्याजवळ असणं गरजेचं आहे, चालू मधलं असावं. त्यानंतरचं पुढं आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. जे कोण विद्यार्थी जे रिझर्वेशन मधून ऍप्लिकेशन केलेले असतील त्यांना कास्ट सर्टिफिकेट बरोबर कास्ट व्हॅलिडिटी असणं तितकंच गरजेचं आहे जितकं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. कास्ट व्हॅलिडिटी हा खूप महत्त्वाचा विषय आहे. कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर आपल्याला ह्या भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येतं. कधी एक कालावधीही दिला जातो. आपण ज्यावेळेस जॉईनिंग लेटर आपल्या हातात मिळतं तिथून पुढे आपल्याला 1 महिना 2 महिने 3 महिने त्या विभागानुसार त्यांचा एक ठरलेला कालावधी असतो, तेवढ्या कालावधीत कास्ट सर्टिफिकेटचं व्हॅलिडिटी करणं गरजेचं असतं. जर अगोदरच असेल तर ह्या प्रश्नाला आपण या ठिकाणी अगोदरच त्याचं सोल्युशन काढू शकतो. त्यानंतरचं एक महत्त्वाचं सर्टिफिकेट EWS. हे ओपन कॅटेगरीसाठी जे आता इतक्यात महाराष्ट्र केंद्र शासनाने जे EWS हे जे आरक्षण लागू केलं 10%, ह्या 10% आरक्षणाचं ही सर्टिफिकेट आपल्याकडे असणं गरजेचं आहे. EWS ची ही 2 सर्टिफिकेट आहेत, ते तुम्हाला माहित आहेत. त्या 2 सर्टिफिकेटचा केंद्राचं राज्याचं अशा पद्धतीचे 2 सर्टिफिकेट मधील आपल्याला दोन्हीही सर्टिफिकेट आपल्याकडे असणं तितकंच गरजेचं आहे. त्यानंतरचं आहे पुढचं महिला आरक्षणासाठी असलेलं सर्टिफिकेट. तेही जवळपास सर्व माझ्या महिला भगिनी असतील त्या सर्वांनी काढून ठेवलं असावं, आणि काढून ठेवलं नसल तर ते आपल्या जवळ मिळवण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतरचं पुढचं आहे हँडिकॅप सर्टिफिकेट, म्हणजेच अपंगताचा दाखला, जो आपल्याला शासनाचा जो सिव्हिल सर्जन कडून दिला जातो. त्याची जर काही व्हॅलिडिटी असते, ती जर संपली असेल, रिन्युएशन असेल, तर विद्यार्थी मित्रांनो ते रिन्युएशन पटकन करून घ्यावे. कारण ते ऑनलाईन झालेले आहेत. जुने सर्टिफिकेट ऑफलाईन होते, आता बरेचसे हँडिकॅप सर्टिफिकेट ऑनलाईन झालेले आहेत. ऑनलाईनचे दाखले आपल्याकडे आलेले आहेत का, आपण रिन्युएशन करून घेतलंय का, याच्याकडे लक्ष द्या. आपण आपल्या अपंगत्वाचा दाखला असूनही आपल्याला एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की या भरती प्रक्रियेमधून आपण बाद होऊ शकेल एखाद्या वेळेस. असं नको व्हायला, यासाठी आम्ही तुमची पूर्ण खबरदारी घेऊन या ठिकाणी हा व्हिडिओ घेतलेला आहे. त्यानंतरचा पुढचा डॉक्युमेंट आहे ID प्रूफ. खूप महत्वाचा हा दाखला. या ठिकाणी कागदपत्र पाहतोय, ते कागदपत्र म्हणजे ID प्रूफ. ID प्रूफ साठी तुमच्याकडे काय असायला हवं, तुमच्याकडे कुठलं आय कार्ड नको, जे आपल्या संस्थेचं असतं किंवा आपण ज्या एखाद्या ठिकाणी कुठं जॉब केलेला असेल तर ते आय कार्ड आपल्याला उपयोगी ठरणार नाहीत. तर ठरणारे आय कार्डचे साठीचे पुरावे ते म्हणजे एक आधार कार्ड आणि सेकंड म्हणजे पॅन कार्ड. ह्या 2 गोष्टी आपल्याकडे असणं, ओरिजिनल असणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्ही त्याचे झेरॉक्स किंवा जे काय रंगीत झेरॉक्स आहेत ते घेऊन येऊ नका विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला हे ID प्रूफ हे जे ओरिजिनल आहे तेच जवळ बाळगावं लागेल आणि तेच तुम्हाला त्या ठिकाणी जमा करावं लागेल. पुढचं आहे माजी सैनिक सर्टिफिकेट. ते एक्स आर्मी सर्टिफिकेट जे आहे ते आपल्याकडे असणं गरजेचं आहे. जर असेल तुमच्याकडे तर, म्हणजे माजी सैनिक असताल, तुम्हाला लागू असेल तर ते असणं गरजेचं. स्पोर्ट्स सर्टिफिकेट हे जे स्पोर्ट्स सर्टिफिकेट आपण म्हणू, खेळाचं प्रमाणपत्र हे तालुका लेवलचं नसावं. तुम्हाला माहिती आहे आपल्याला हे जे राज्य लेवल, स्टेट लेवलचे जे सर्टिफिकेट आहेत त्या स्टेट लेवलचे सर्टिफिकेट आपल्याकडे असणं गरजेचं आहे. काही विद्यार्थी माझे
जर प्रकल्पग्रस्त असतील, जे काही प्रकल्प उदाहरणार्थ उजनीसारखा जो प्रकल्प होता, उजनीग्रस्त म्हणू आपण त्यांना, ते जे प्रकल्पग्रस्त काही विद्यार्थी बांधव असतील तर त्यांच्याकडे हे प्रकल्पग्रस्ताचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतरनं जे कॉमनली आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे एक लहान कुटुंब असलेलं सर्टिफिकेट, आणि लास्टचं जर विवाह झाला असेल तर त्यांचं मॅरेज सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. मॅरेज सर्टिफिकेटसाठी सुद्धा कोणाचं मॅरेज सर्टिफिकेट असावं हे जरा व्यवस्थित पाहून घ्या. विवाह नोंदणी कार्यालयातून आपल्याला हे मॅरेज सर्टिफिकेट मिळवणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी ही सर्व डॉक्युमेंट आम्ही तुमच्यासमोर एक्सप्लेन केलेली आहेत, आणि ही डॉक्युमेंट तुमच्याजवळ नसतील तर विद्यार्थी मित्रांनो मिळवून घ्या. त्यानंतरचा शेवटचा आणि अंतिम जो महत्त्वाचा प्रश्न आहे, जो विद्यार्थ्यांनी मला खूप खूप वेळा विचारला, त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्यासमोर येत आहे. मैदानी चाचणी डिसेंबरमध्ये होईल का? तर त्याचं उत्तर तुमच्यासमोर दिसतंय नाही. नाही का नाही? तर पहिल्या दुसऱ्या प्रश्नात त्याचे उत्तर तुम्हाला मिळून जाईल. जे सुरुवातीचे प्रश्न होते तेच रिझन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर मग केव्हा होईल? तर मैदानी चाचणी ही जानेवारीमध्ये होऊ शकते. या ठिकाणी सुद्धा मी अंडरलाईन करतोय. म्हणजे होईलच असं म्हणत नाहीये. कालावधी वाढू शकतो आणि किंबहुना एखाद्या वेळेस माघारी येऊ शकतो, कमी होऊ शकतो. नाही ह्या शब्दाला सुद्धा चॅलेंज होऊ शकतं. लक्षात राहू दे विद्यार्थी मित्र. जर भरती प्रक्रिया फास्ट घेतली गेली, त्यामुळे तुम्ही ढिलाई करू नका. जर मैदानी चाचणी जर डिसेंबरमध्येच घ्यायची शासनानं जर ठरवली गेली तर आपली तयारी असावी. त्यामुळे ह्या चाचणीसाठी तुम्ही तयार राहा, तुम्ही ढिलाई करू नका. आम्ही तुम्हाला या ठिकाणी तर डिसेंबरमध्ये चाचणी होऊ शकते, ती पण लास्टच्या आठवड्यामध्ये होऊ शकते. तरीही शक्यता खूप कमी आहे, म्हणून या ठिकाणी हा नाही शब्द वापरला जातोय. परंतु नाही ह्या शब्दाला चॅलेंज असू शकतं, आणि जानेवारीमध्ये होऊ शकते ह्या शब्दाला सुद्धा चॅलेंज असू शकतं. गव्हर्नमेंटचे हे जे रूल आहेत, ह्या रूलनुसार ही सर्व प्रक्रिया पार पडली जाते. सर्व प्रश्नांची उत्तर तुमच्या समोर आली. हे प्रश्न तुमच्यासमोर परत एकदा मी डिस्प्ले करतोय. हे प्रश्नांची उत्तर सर्वांना मिळाली. काही अजून कोणाला काही शंका असतील तर तुम्ही या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या. तुम्हाला हा चॅनल आणि हे जर कोणी, पुन्हा एकदा सांगतो, कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला अपडेट अशा नोटिफिकेशन तुमच्याकडे येतील आणि तुम्हाला याचा वेळोवेळी फायदा होईल. तुम्हाला मैदानी चाचणीसाठी आमच्या यशाच्या राजमार्गाकडून खूप खूप शुभेच्छा. मैदानी चाचणी तुम्हाला पूर्णपणे पार पाडायची आहे. आणि या ठिकाणी हा व्हिडिओ इथंच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.